मित्रांनो, कसा तुम्ही सर्व, स्वागत आहे तुमचं निक पाटील ब्लॉग मध्ये. एकातून एक टॉपच्या लेवल करून ठेवलेलं आहे, मॅट वगैरे सर्व. ऐकायचं नाही, कुट्टी मशीन वगैरे, ढेप ठेवायला, टाकी, कुलूप, इकडे बियर खाद्य बी, मक्का पण, त्यानंतर हे पण ते पण सर्व 3-4 प्रकारचे भरून ठेवले ना. त्या दिवसापासून मी तुम्हाला सांगितलं होतं बोरत जायचंय, पण काही जायचं जमत नव्हतं. आता कोमल दादा आणि मी आहे ना, बोरस निघतोय. आणि त्या जे तुम्हाला मी गाय दाखवलं ना अगोदर, इंट्रोच्या अगोदर, त्या याच्या जे एकतून एक मस्त गाय. आता तेल पण बघायची, माल पण बघायची. आता तिथं जातो आम्ही, तिचं म्हणजे कसं मार्केट आहे, काय आहे, कशा गाय आहे. लोणीवरून आणलेलं आहे तिने. आता पाऊस चांगला बजेट बटला तर घेऊन येतं, मग चाळीसगावला पण जायचं आपल्याला. चला. तर तुम्ही तर सर्व क्लिपा पाहिल्याच होत्या. आपण तिथं गेलो होतो बोरसला, आणि तुम्ही पाहिल्या कशा गायी होत्या. जर कोणाला घ्यायचा असेल तर संपर्क करा. पण माझ्या मताने थोड्याशा त्या एकदम ढिल्ल्या लूज गायी होत्या, जशा पाहिलं तशा नव्हत्या. आणि जी मी व्हिडिओ टाकलेला होता मागच्या व्हिडिओमध्ये की बाबा ही गाय मला घ्यायची होती किंवा तुम्हाला घ्यायचं असेल तर संपर्क करा, ती पण लई तुटून गेलेली होती. म्हणजे दुधाला एवढं जास्त दूध देणार नाही माझ्या मताने. आणि ज्या तुम्ही अगोदर इंट्रोच्या टायमाला गायी पाहिल्या त्या आपल्या मित्राच्या होत्या, कोमलच्या. त्याचा एक नंबर, म्हणजे नाही का, 4-5 गाई ठेवलेल्या आहे त्यांनी. एक नंबर गाई आहे. सर्व 7-8 लिटरच्या पुढच्या गाई त्याच्या जोड घेतो. कशा तो एकदम आपली गाईसारखी आणतो, जेणेकरून म्हणजे स्वस्तात भेटते. तुटलेली गाई घेतो तो पारोटी, आणि मग तिला बनवतो. त्याच्याकडे खाद्य आहे ना, खाद्य लय महत्त्वाचं राहतं आपल्याकडे. खाद्यामध्ये तो काय खाऊ घालतो, एक तर ढेप होती त्याच्याकडे, ढेप, मक्का वडला, आणि त्यामध्ये ना तो काय म्हणतात ते, ते बियर खाद्य कालवत होतो अजून त्याच्यामध्ये. बियर खाद्यामुळे ना गायींना दूध जास्त आहे. पण काही लोक असं म्हणतात की लागवटीच्या टायमाला आहे ना, म्हणजे गाय जेव्हा माजून येते ना, गाय लवकर लागत नाही किंवा गाय राहत नाही, माज लवकर येत नाही असं काही. पण त्याच्याकडे जाऊन तर असं काही वाटलं नाही मला. तो पण आहे किंवा एक इथं पण आहे, हर्षल म्हणून आमचा मित्र, चांगला मित्र आहे, त्याच्याजवळ पण चांगल्यापैकी गाई आहे. तो पण आता 1-1.5 वर्षापासून बियर खाद्य खाऊ घालतोय. त्याच्या पण गाईला काही तसं काही त्रास नाही, राहून जात आहे. आणि बाकीच्या राहून जणून पण गेले. त्याच्याजवळ पण 2 गाई गाभण होत्या. गाई पाहिल्यानंतर तुम्ही कशा टॉपच्या होत्या. पण बोरसला मी गेलो ना, तिथं काही मला गाई आवडल्या नाही. त्यानंतर आहे ना, मग आम्ही चाळीसगाव निघून गेलेलो होतो. चाळीसगावला आपलं काहीतरी म्हणजे थोडंफार त्याचं पण काम होतं. आणि माझं आहे ना, आपल्याला ही घ्यायची होती पावडर, याच्यावर कपाशीवर पावडर घ्यायची होती. पावडर वगैरे घेतली. त्यानंतर ब्लॉग वगैरे काही शूट केला नाही. तेल पण आहे ना, आज 2 गाई घ्यायच्या होत्या, म्हणजे सौदा चालू होता त्याचा फोनवरच. तर तिथं जायचं होतं, थोडी गाई गडबड होती. त्याच्या पण शेतात माणसं कामाला होते, म्हणून पटकन निघून आलो. तिकडून आल्यानंतर एकदम सुस्ती घेतली, वाजता झोप घेतली 1-1.5 तासाची, आणि शेतात आलो. दूध वगैरे काढलं गेलं, गाईंना हिरो चारा टाकून दिला. त्या गाडी काही एवढं दूध देते आपली गाय. सकाळी चांगलं दूध गेलं होतं. आणि आता आपलं शेतातलंच गवत वाहून ठेवलेलं होतं मी कालच्या दिवशी. पूर्ण एकदम जाम गंमत गवत वाहून ठेवलेलं होतं. वासरी पण मस्त गवत खायला लागून गेलेले. त्यानंतर काकांनी गिनगिरास वगैरे टाकून दिलं, आणि आपण गवत टाकलेलं आहे. समोर प्लास्टरचं काम चालू आहे आपल्या घराचं, ते पा मजुरीतूनच दिसतंय. कॉल आलेला होता मला, पाणी संपून गेलेलं आहे म्हणे. इकडूनच पाहिलं काय काम चालू आहे काय, म्हणजे इकडून एवढं बेनिफिट आहे ना, आपलं शेत लय जवळ आहे. शेतात एक आज गोटावर गेलेलो होतो मी, तिथला व्हिडिओ काढला नाही. इतक्या भारी गाई होते ना, पूर्ण गाई 1-1 लाखच्या वरच्या गाई असं समजून घ्या तुम्ही. कारण की ना, प्रत्येक गाईचं 12 ते 13 लिटर दूध एका टायमाला. आणि एक साईडला 15, एक साईडला 15, 30 गावडींचा गोटा होता त्याचा. एक नंबर गोटा तयार केलेला होता. म्हणजे माझ्यासारखा मुलगा होता, आणि 2 भाऊ मिळून ते आवरायचे. अरे म्हणजे नाही का, एका टायमाला 150 ते 200 लिटर दूध जातं असं गोडा तयार केलेला आहे. पण नियोजन लागतं मेन म्हणजे. त्याचं नियोजन एवढं होतं ना, हे काहीच नाही. एवढं मोठं शेड होतं प्रचंड. त्या शेडमध्ये कुट्टी करून ठेवलेली होती. कुट्टीनंतर त्याच्याजवळ हे होतं मुरघास नंतर गिनगिरास, ऊस सर्व अवेलेबल होते त्याजवळ. आणि मिल्किंग मशीन सुद्धा नव्हतं त्याच्याकडे. 30 गाई ठेवलेल्या आपण, बिगर मिल्किंग मशीन. त्या 30 गावडींचं दूध म्हणजे माणसं लावले असतील त्यांनी, पण आम्ही भेट द्यायला गेलेलो होतो तिथं. तिथला एका दिवशी जर तुम्ही कमेंट केला ना आम्हाला दाखवा म्हणून, तर मी तिथं जाईल तुमच्यासाठी व्हिडिओ शूटसाठी. त्याचा आपण मुलाखत घेऊ की एक
म्हणजे एक पासूनच सुरुवात केली असेल, एकदम तर नाही केलं असणार त्याने. आपण त्याला विचारणार कसं काय केलं, कोणती गाय किती दूध देते, आणि मग तुम्हाला मी तिथं मुलाखत तुम्हाला पण माझ्यापासून बेनिफिट भेटेल. कारण की आपल्याला पण काही ना नवीन नवीन शिकायला भेटतं. एवढं 30 गाई पाळणं पण सोपं नाही, पण तो करतोय त्याची आपल्याला ट्रिक भेटणार आहे, त्याच्यावरून आपल्याला पण करता येईल. जो नवा युवक येतोय ना दूध धंद्यामध्ये त्यांनी केलं पाहिजे, चांगली गोष्ट आहे. दूध धंदा बेस्ट गोष्ट आहे, पण आहे ना 1-2 गाई नाही, हळूहळू 1-2 घ्या, नंतर वाढवत राहायचं. आता ही मी एक घेतली, ही गाभण झाली ना लगेच दुसरी टाकायची, ती गाभण झाली ना ही जळून जाईल, ती जळून जाईल. म्हणून नुसतं 3 वरच नाही थांबायचं, आपलं चाराचं नियोजन व्यवस्थित करायचं, अजून वाढवत जायचं. जेणेकरून आहे ना नोकरीपेक्षा पण हे बेस्ट आहे. सांगायला गेलं ना इथं 2-4 तास घालायचे, सकाळी संध्याकाळी 2-1 तास घालायचे, बेस्ट आहे. नोकरी करायची गरज नाही. पण राहिला विषय नोकरीचा काय राहतं की ग्रामीण भागमध्ये आहे ना लग्नासाठी लोक म्हणजे परिवार आपला म्हणतो की नको की बाबा हे गाईमध्ये पडू नको, आयुष्य पहिले तू भरती कर किंवा शिकून घे, नंतर याच्यामध्ये पड. पण एखादीला आहे ना आवड नाही राहत, सरकारी नोकरीची असो किंवा नोकरीची असो, नोकरी कोणती का असो ना, एखादीला आवड नाही राहत. त्यांनी जर केलं ना शेती वगैरे असेल तर बेस्ट आहे. करायचं असेल ना 1-2 घ्यायच्या अगोदर, त्यांचा पहिले सांभाळ करायचा. म्हणजे मी असं नाही म्हणत एकदम सोपं पण आहे, दिसतं तेवढं सोपं पण नसतं ते, करायला आपल्यालाच करायचं आहे. पण आपण जर केलं, नोकरीला जातो आपण 8 तास तिथे देऊ शकतो, तर आपल्या स्वतःच्या धंद्याला जर आपण 8 तास दिले ना तर नोकरीपेक्षा बेस्ट आहे. नोकरीपेक्षा डबलची इन्कम तुम्हाला इथं भेटणार आहे. माझ्यावरून सांगतो मी साईड बिझनेस तर चालूच ठेवणार आहे. म्हणजे आपली हे साईड बिझनेस म्हणून करतोय. जॉब पण आपली आता जॉब 1-2 दिवसात जाणार आहे मी, पण अजून निश्चित नाही. गेलो तर तो पण ब्लॉग टाकणार आहे मी, कोणती जॉब करतो म्हणजे कोणती जॉबला अप्लाय केलं आहे काय आहे, तर ते पण मी तुम्हाला सांगेल. आणि आजच्या व्हिडिओमध्ये कसं वाटलं तुम्हाला ते गाई किंवा तिकडच्या मी बोरच्या पण गाई तुम्हाला शो करेल, त्या गाईंची पण कमेंट करा, त्या गाई कशा होत्या, महामित्राच्या कशा होत्या, आणि काय व्हिडिओमध्ये आवडलं ते कमेंट करा, काय नाही आवडलं ते पण कमेंट करा. आणि तुमच्या मित्रामध्ये ना आपला व्हिडिओ शेअर करा, म्हणजे जेणेकरून आहे ना तुम्ही व्हिडिओ शेअर केल्यानंतर बाकीच्यांना पण व्हिडिओ जास्त करून जातो. आता नवीन यूट्यूब पेज आहे ना आपलं, तर जास्त प्रोफाईल म्हणजे जास्त लोकांपर्यंत आपला व्हिडिओ जात नाही, म्हणून तुम्ही शेअर केल्यानंतर आहे ना लोकांपर्यंत व्हिडिओ जास्त जाईल आणि मला बेनिफिट, तुम्हाला पण बेनिफिट भेटेल. माझ्या व्हिडिओमध्ये काय शिकायला भेटतं ते पण कमेंट करून सांगा. आणि ज्यांनी सबस्क्राईब केलेलं आहे ना त्यांचं मनापासून आभार. आणि जे आपल्या चॅनलला नवीन आले आहे ना त्यांनी निक पाटील ब्लॉगला हक्काने सबस्क्राईब करा, जे लाल बटन दिसतंय ना त्याला दाबून काढा करा आणि लाईक करा. बस ऊस घेतलेला होता ना त्याचा फायदा जास्त घेतलाच नाही यार मी. ऊसचा काय विषय होऊन गेलेला होता, एवढा ऊस आहे. पण मला वाटलं की गवत आहे म्हणून पहिले गवत अगोदर खाऊ घालतो, कारण की गवत नंतर निन्नी झाल्यानंतर मी थोडी गवत काढणार आहे. पण तो ऊस आहे ना पोकड होतोय मधून. आता आहे ना तो मित्र पण बोलला माझा की ऊस खाऊ घालून दे म्हणे, जेणेकरून तो घेतलेला आहे त्याचे पैसे तर वाया जातील म्हणे तुझे, म्हणजे नाही खाऊ घातले तर पैसे वाया जातील. आणि मक्का वडला ढेर, आणि ते पीठ पण आणलेलं होतं गिरणीवरून, ते संपलं आता पीठ. याच्यावरच काम चालतं आणि याच्यावर पण चांगल्यापैकी दूध देतंय. आणि तुम्हाला जर बेर खाद्य खाऊ घालायचं असेल ना बिंदास खाऊ घाला, त्याच्यावर पण खूप चांगले माझा मित्र स्वतः खाऊ घालतो. आणि त्याच्याजवळ तुम्ही काही तर पाहिलं कशा आहे. आपल्याला पण आता तसंच करावं लागणार आहे, पुढच्या हप्त्याला ना बेर खाद्य आणावं लागणार आहे आपल्याला पण. एक कमेंट करून मला सांगा, जेव्हा मी गाय घेतलेली होती तुमच्याजवळ व्हिडिओ आहे आणि अजून पण व्हिडिओ आहे युट्यूबला आपला, तो व्हिडिओ पहिला व्हायरल गेला होता, त्यामध्ये ही गाय कशी होती बरं, एकदम लुकडी पटक होती की नाही. म्हणजे आपण आपल्यावर आहे, गाई जर आपण चांगल्या ठेवल्या ना, चांगलं खाऊ घातलं ना, एकदम लुकडी गाय होती घेतली होती तेव्हा. म्हणायची ही गाय घेऊन काय फायदा म्हणे तुझा, एवढी 33,000ची गाय आणली आणि अशी लुकडी पटक काय दूध दिली, काय करेल ही, तिचं बछड पण एकदम असं होतं ना की जगणार की नाही, चाललं जाईल म्हटलं. मी तर असं समजून घेतलेलं होतं, गाडीमध्ये टाकलं नाही, गाडीमध्ये याचं काम आवरून जाणार आहे, घरपर्यंत पण येणार नाही म्हटलं. पण आज पहा गायची कंडिशन आपली, ही गाय पहा. त्यानंतर वासरी पहा आपली घरची, वासरी तेवढी तेज आहे ना, 1 नंबर वासरी. म्हणजे असं नाही की 2च आपल्याजवळ ढोर आहे म्हणून एकदम चांगले टवटवीत दिसत आहे असं नाही. तुम्ही आहे ना 10 पण ठेवले ना, नियोजन पाहिजे व्यवस्थित, चारा व्यवस्थित टायमावर पाहिजे, चारा नंतर पाणी व्यवस्थित टायमावर पाहिजे, त्यानंतर तुम्ही खाद्य काय खाऊ घालताय त्यांना ते टायमावर पाहिजे, त्यावर गायची तब्येत व्यवस्थित तयार होते. आता कमेंट करून सांगा मला पहिलेमध्ये ना आतामध्ये गायीमध्ये किती फरक आहे. जास्त पण दिवस झाले नाही, 10-12 दिवस, 10-12 दिवस झाले असतील गाय आणायला, तरी एवढा फरक दिसतोय. आणि वासनीमध्ये पण बाकी एवढा फरक दिसतोय. जेव्हा आणले होते ना तेव्हा हिरवं नाही पण काहीच खायची नाही, आता हिरवं मिरव सर्व तोडून खाते वासरी पण, एकदम मजेदार गंमत झालेली. कोणाकडे आहे ना जर असा हिरवा चारा असेल ना तर मला संपर्क करा इंस्टाग्रामला, किंवा खाली कमेंट करा की दादा आमच्याजवळ हिरवा चारा आहे, विक्री असेल तर आपल्याला लागतोय. म्हणजे इथल्या आजूबाजूला बरं, किंवा ब्राह्मण शोगे झालं, माळ शोगे झालं, टाकडी पिंपरी, मला कॉन्टॅक्ट करा. 40 गावच्या आजूबाजूला असेल ना तर मला संपर्क करा. आपल्याला पण हिरवा चारा लागतोय गाईंसाठी, तर आपण मग घेऊन टाकू, सरीवर असो किंवा उगता असो. आणि काकांनी त्यांची मक्का आहे, मक्कामध्ये पण असं झालं होतं, तिकडची जी त्या बांधाला जो नेम दिसतो ना तिकडून त्यांनी अर्धी मक्का
काढून टाकली होती की घराचं बी टाकून दिलं होतं त्यांनी, म्हणून ती उगाली नव्हती चांगली आणि अगोदर म्हणजे खालीवर होऊन गेलेलं आहे. आणि आपल्याला पण आहे ना सोलर प्लेट बसून घ्यायचं आहे आपल्या विहिरीवर. आता तिकडं मंजूर झालेलं आहे आपलं, पण पैसे भरलेले नाही आपण. 35,000 रुपये भरलं ना 5 किलो वॅटचं भेटतं ते बसून घ्यायचं आहे आपल्याला. तर आता दूध वगैरे काढलं गेलेलं आहे. आता आहे ना ग्राउंडवर जायचं आहे. शूज पण मी लगेच घालून आणलेलं आहे. पण आता मला पहिले दूध घरी ठेवायला जावं लागणार आहे. त्याच्यासाठी आता घरी जातो, पटकन आवरून घेतो अजून, नंतर ग्राउंडवर रनिंगला जातो. हाय आपल्यामध्ये जेवढी सहनशक्ती आहे ना करायची तेवढं करायचं. आता जसं की दूध नुसतं याच्यावरच टिकून नाही राहायचं. जर भरती करायची तुम्हाला तुमची आवड येते ते पण चालू ठेवायचं. भाऊ पहा आमची एकदम निवांत दूध पिलं गेलं, आता मस्त बसलेली आहे. तर आता घरी जातो, दूध देऊन देतो घरी, नंतर वापस ग्राउंडवर जातो. आणि बस व्हिडिओ कसा वाटला एवढंच होतं. भेटतो मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओ होतं. तोपर्यंत जय महाराष्ट्र. आणि गाई कशा होत्या ते पण कमेंट करा. चला बाय. पाहिजे माझ्या तरक्कीवर जमाना पण जळायला पाहिजे. नाती गोती खूप केली आता, पैसे पण छापले पाहिजे मला.